नमस्कार शेतकरी मित्रांनो, नाथ सीड्सतर्फे माझं नाव धीरज सोलटे, मी हार्दिक स्वागत करतो। आज तुम्हाला खूप शेतकरी वाट पाहत होते की बाबा आपले दिनेश भाऊ रामगडे राहणार आमला, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ, याचा प्लॉट आणि याचा अनुभव कसा वाटला। या 2025 मध्ये संकेत या वाहनाची यांनी लागवड केली यावर्षी 2025 मध्ये। तर पहिले सुरुवातीला भाऊ तुमचा परिचय। माझं नाव दिनेश रामगडे, राहणार आमला, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ। मला सांगा, तुम्ही हे संकेत जे वाहन लावला हे पहिले किती तारखेला लागवड आहे तुमची? ही 18 जूनची लागवड आहे। आता किती अंतर आहे आपलं संकेतचं? 6x1 आहे। 6x1 अंतर आहे। आज 13 सप्टेंबर 2025 तारीख आहे। तर आज तुम्ही पाहू शकता 6x1 मध्ये लागवड आहे, पण अतिशय जवळपास 4.5 फूट हाईट झालेली आहे। पण यांना विचारू का, तुम्हाला पहिले वाटलं का बा आपण हे संकेत हे वाहन आपण 6x1 वर लावावं का नाही लावावं? लावायची इच्छा नव्हतीच, कारण 5 फुटाचं अंतर घ्यायची इच्छा होती, पण तुमच्या म्हणण्यानुसार 6 फूट लावल्यानंतर 1 महिना पराठी म्हणजे इंटरेस्टच नव्हता। नंतर 1 महिन्यानंतर जेव्हा त्याची ग्रोथ वाढली, आज असं वाटते का बा 6 फूटही कमी वाटते। 6 फूट सुद्धा कमी वाटतं संकेत वाहन, खरी परिस्थिती आहे जे केलं। कारण की आम्हाला एकतर बियाणं विकणं नाही आहे, तर तुम्हाला उत्पन्न येणार आहे। बरोबर, जर आम्ही जर तुम्हाला म्हणलं असतं बा 3x1 वर लावा, तर तुम्हाला 3x1 मध्ये 3 पॅकेट लागले असते। बरोबर, पण 6x1 मध्ये तुम्हाला एकरी 1 पॅकेट लागलं। पण आम्हाला शेतकऱ्याला यील्ड देणं आहे। 3-3.5 एकरामध्ये माझे 4 पॅकेट पडले, त्यावेळेस घरचे पण नाराज झाले, म्हणजे एवढं 6 पॅकेट पडायच्या जागी 4 पॅकेट लावलं, तुम्ही कोण्या पद्धतीने लावता? पण ते नंतर तुम्ही आता तुम्ही जेव्हा लागवड केली नंतर नियोजन काय केलं? आता तुम्ही संकेत काही आम्ही म्हणतो का बा हिला फवारणी खर्च खूप कमी आहे बाकी वाहनापेक्षा। बरोबर, आणि बाकी वाहनापेक्षा हे वेगळं वाहन आहे। तुम्हाला याच्यात काय फरक वाटलं, वेगळं काय वाटलं संकेत? फवारणीचा जर विचार करतो म्हटलं तर फक्त याला 3 स्प्रे झाले। सुरुवातीला कोणता स्प्रे केला? फक्त मोनो, नंतर दुसरा स्प्रे प्रोपेक्स सुपर, विंच, आणि तिसरा स्प्रे काय केला? तिसरा आता उलाला आणि काय म्हणते BSFचं हे प्रॅक्झर BSFचं प्रॅक्झर 3 स्प्रे केले। आणि खताची डोस तुमची किती झाली आहे? पहिला 10-26-26 झालाय पोटॅश आणि युरिया, आणि दुसरा प्लेन मध्ये DAP। आता तुम्ही जे रेग्युलर पहिले तुम्ही 3.5x1 वर लागवड करे, तेव्हा तुम्हाला खत जास्त लागलं का आता खत जास्त लागलं? नाही, सारखंच आहे, कारण आता कमी लागलं ना, झाडं संख्या कमी असल्यामुळे आता कमी। पहिले याच बांधामध्ये 6 थैल्या लागत होत्या, आता 4 बॅग मध्ये 4 दुने 8। म्हणजे हे व्हेरायटी तुम्हाला खर्चात सुद्धा वाचवते, म्हणजे हिला फवारणी खर्च कमी लागते, प्लस तुम्हाला खत कमी लागते, कारण इथं झाडाची संख्या कमी आहे 3x1 मध्ये। तर 6 एकरामध्ये आता या प्लॉटला कमीत कमी 20 ते 22 पंप लागायचे, आता 15-16 पंपामध्ये काम होऊन राहिलं, म्हणजे इकडे स्प्रे मध्ये बचत होऊन राहिली ना। आता तुम्हाला फुल पातीवर आहे हा प्लॉट, एकदम आज 13 सप्टेंबर आहे, पूर्ण हा पातीवर प्लॉट आहे। तुम्हाला काय वाटते हा प्लॉट? पण आता पूर्ण दाखव हा प्लॉट रे। हा तुम्हाला असं वाटते का तुम्हाला चांगला झाला बाबा मी 2025 मध्ये संकेत वाहन लावलं? तुम्ही हे वर्ष पहिलं वर्ष ना संकेत? पहिलं वर्ष। आता तुम्ही आमचं जम्बो सुद्धा लावला आहे। जम्बो आहे, तर हे संकेतचं यांनी हे पहिलं वर्ष लावलं ना यवतमाळ डिस्ट्रिक्ट मध्ये। यावर्षी पहिल्यांदा आहे का तुम्ही संकेत या वाहनाची खूप लोकांनी लागवड केली? पण तुम्हाला खरं संकेत मध्ये वाटलं का तुम्हाला बा खरंच हे वाहन वेगळं आहे की बाकी वाहनापेक्षा? बाकी वाहनापेक्षा वेगळं वाहन आहे। तर तुम्हाला असा अंदाज किती वाटेल का बा आज तुम्ही तुम्हाला उत्पन्न नाही सांगू शकत, पण तुमच्या दिमागात काय तुम्ही ठेवलाय का बा किती क्विंटल उत्पन्न बसेल की? त्याचं 14-15 क्विंटल तरी एकरी आला, कारण की एवढी तो मेहनत आहे, कारण की 6 फुटार आहे। आम्ही सुद्धा यांना शब्द दिलाय का बा यांना एकरी 16 नाही तरी 18 तर 20 क्विंटल कुठं व्हायला नाही, होईल म्हणजे होईल, हे आमचा विश्वास आहे, माझा सुद्धा विश्वास आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी लावलाय, दिनेश भाऊ माझ्यासोबत 4 वर्षापासून माझ्या संपर्कात आहे, त्यांचं नियोजन आणि माझं नियोजन आम्ही मिक्स करतो, म्हणजे ते सुद्धा मला रेग्युलर फोन करतात की कोणता स्प्रे घ्यायचा। तर खूप सुंदर हे वाहन आहे संकेत वाहनाचं। जर तुम्हाला हा जर प्लॉट पाहायचा असेल, दिनेश भाऊ रामगडे राहणार आमला, याचा गाव खालीच प्लॉट आहे। तुम्हाला जर संकेत वाहनाचा पीक पाणी म्हणजे तुम्हाला पुढच्या वर्षी कामात येईल, तर तुम्ही हा प्लॉट पाहू शकता की। जर तुम्हाला जर वाटत असेल का बा आम्ही 4-5 लोक आहे, आमच्याकडे गाडीची व्यवस्था नाही, तुम्ही माझा नंबर दिला, या नंबरवर फोन करा, मी तुम्हाला इथं शेतात प्लॉट पाहाल, म्हणजे तुम्हाला अनुभव येऊन जाईल नेक्स्ट इयरचा प्लॉट पाहायला। इथून ते आता सुरुवात आहे, तुम्हाला सुरुवातीला सुद्धा आम्ही हाईट कमी असताना प्लॉट दाखवला, हे तर आता पातीवर आहे, फुल फ्लॅशवर आहे पाटी, तुम्ही पाहू शकता। दाखव रे, हे पूर्ण पातीवर आहे पराठी। इथून तुम्हाला बोंडामध्ये रूपांतर झाल्यावर मी तुम्हाला प्लॉट दाखवीन, नंतर यील्ड आल्यावर यांना किती क्विंटल उत्पन्न आलं की। असं नाही का बा आमचं आता प्लॉट घेतला चांगला दिसत आहे आणि व्हिडिओ घ्यायचा, नंतर तुम्हाला सगळे यील्ड किती आले ह्या प्लॉटमध्ये ते सुद्धा आम्ही सगळ्या शेतकऱ्याला सांगू। तर खूप चांगलं वाटलं दिनेश भाऊ तुमच्यासोबत आज आम्ही हे संभाषण करताना, कारण की काय शेतकरी हा
आजकाल ऑनलाईनवर खूप गेलाय, बरोबर आहे. पण ऑनलाईन मध्ये फसवेगिरी खूप होती. हो. पण आज तुमच्या शेतामध्ये लोकांना फक्त संकेत नाव ऐकलं होतं का बाबा मराठवाड्यात 2000चं पॅकेट भेटते, बरोबर. पण यावर्षी मी सुद्धा 900 रुपयात शेतकऱ्यांना अवेलेबल करून दिलं. कारण की शेतकऱ्याची फसवणूक होत होती. पॅकेट तुमच्यानुसारच घेतले ना आपण, त्यानुसारच पॅकेट भेटले आपल्याला, ओरिजिनलच भेटले. त्याच्यामुळे आता तुमच्या परिसरातील आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जर संकेत हे वाहन पाहायचं असेल तर तुम्ही पाहून घ्या की खूप चांगलं वाहन आहे. धन्यवाद.